हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि आज आहे 1 महिन्यानंतर ऑफिसचा फर्स्ट डे. आज मी 9:30 वाजताच आलेले आहे ऑफिसला. थोडंसं लवकर आवरलेलं होतं, त्याच्यामुळे मी लवकर आले. आता फर्स्ट डे बघू कसा जातो. म्हणजे डायरेक्ट मला तर असं वाटतंय मी 1 वर्षानंतरच ऑफिसला आले की काय. एवढं थोडेफार चेंजेस पण झाले इथं आणि छान पण वाटते, कारण घरी बसून पण खूप बोर होत होतं. मग आता ऑफिसला आल्यानंतर मस्त वाटतंय. तर चला मग आता पहिले जाते, त्यानंतर रोजचं काम म्हणजे आल्यानंतर चहा घेते. चला तर मग आता आज ऑफिसचा फर्स्ट डे होता. म्हणजे काही मी कंपनी वगैरे चेंज केली नव्हती, पण 1 महिन्यानंतर पूर्ण क्रिसमसची सुट्टी होती आम्हाला 6 तारखेपर्यंत. पूर्ण 1 महिन्यानंतर मी जाणार होते ऑफिसला. आणि त्यानंतर पहिले मी देवाचं दर्शन घेतलं. म्हटलं आजचा दिवस चांगला जाऊ दे, खूप दिवसानंतर मी ऑफिसला जाते. लवकर निघाले होते, पण थोडीफार ट्रॅफिक होती आणि इथं रोडचं पण काम चालू होतं, त्याच्यामुळे मला खूप लेट झालं. आणि इथं मध्येच पूर्ण रोडच म्हणजे असं फोडलेला होता पाईपलाईनमुळे. त्याच्यामुळे इतकं म्हणजे तिथं इतकी गर्दी झालेली होती ना, अक्षरशः इतकी धूळ वगैरे होती. पण फायनली मी ऑफिसला आले. थोडंफार रस्त्याला पण गर्दी वगैरे काही नव्हती, या नाही तर खूप गर्दी असते. अजून तर काहींच्या क्रिसमसच्या प्रोजेक्टनुसार सुट्टी चालू आहे, त्याच्यामुळे जे ते ज्याच्या त्याच्यानुसार येतात. आणि खूप दिवसानंतर मी हा रोड बघितला, कंपनीचा चेहरा बघितला होता. कंपनीचं गेट बघून तर खरंच अक्षरशः खूप म्हणजे खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतर मी कंपनीत आलेले होते. त्यानंतर म्हटलं चला आता थोडंफार शूट करूया आणि आपल्या ओडिसीमध्ये जाऊया. त्यानंतर मग ओडिसीमध्ये आल्या म्हणजे आल्या तर चहा घेणं होतं, पण मग मी घरूनच चहा घेऊन आलेले होते, त्याच्यामुळे मी काही कॉफी वगैरे घेतली नाही. आणि जिथे आम्ही बसतो 5th फ्लोअरला, तिथे पूर्ण हे सोफे वगैरे सगळं काढूनच टाकलेलं होतं त्यांनी. म्हणजे खूप चेंजेस झालेले होते खाली. पण मी असं वाटत होतं आपण दुसऱ्याच कंपनीमध्ये आलो आहे की काय, कारण एवढे चेंजेस केलेले होते ना कंपनीमध्ये. मग आल्या पहिलं मग मी आउटफिट चेक केला आणि आज सिम्पल असा ब्लॅक शर्ट आणि आपली ब्ल्यू कलरची जीन्स असं साधा आउटफिट केलेला होता. आज खूप कंटाळा आलेला होता, कुणीच नव्हतं ऑफिसमध्ये, सगळ्यांना वेळ होता येण्यासाठी. मग काय मी परत कॅन्टीनला गेले, तिथं थोडा वेळ बसले, चहा वगैरे घेतला आणि परत तिथं मिरर म्हणलं चला आता थोडेफार परत शूट करूया. मग मी थोडं रील्स वगैरे शूट केलं. आणि त्यानंतर येत होते तर काही ओडिसीला अजून क्रिसमसचं मस्त सेलिब्रेशन म्हणजे डेकोरेशन केलेलं होतं, कारण त्या अमेरिकन किंवा अशा बाहेरच्या ओडिसी असतात. नाही ऑफिसला मला इतकं बोर होतंय ना फर्स्ट डे, आणि त्यात आणखीनच बोर होतंय कारण कोणीच आलेलं नाही आहे इथे. आता मी थोडा वेळ थांबते, जेवायला जाते. आणि 6 तास आता ऑफिस कंपल्सरी झालेलं आहे, त्याच्यामुळे 6 तास थांबावंच लागेल. 5-5:30 वाजता जाईल मी आता घरी. त्यात हे काका क्लिनिंग करायला आली. इतकं त्या मशीनचा आवाज येत होता ना, अक्षरशः असं झालं होतं की खाली निघून जावं की काय. पण परत इथं म्हणजे एवढी गर्दी वाढली ना, आता 6 तास कंपल्सरी केले ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे सगळीकडे एवढी गर्दी, बसण्यासाठी पण जागा नव्हती. त्याच्यामुळे आम्ही काही जागा सोडलीच नाही. म्हटलं चला थोडंफार आवाज सहन करूया आणि इथेच बसूया. मग फायनली इथेच बसलो. आणि पुढे होती माझी क्लायंट एवढे छान आहे ना, सारखे ते हसतच होते आणि काही ना काहीतरी पोस्ट देत होते. आणि त्यांना मी मराठीत काहीतरी बोलायला लावलं, तर ऐका मग मराठी. मला मराठी येते. मीटिंग झाली आणि मी निघाले होते घरी. 4:30-5च्या दरम्यान निघाले होते, कारण माझी तब्येत पण ठीक नव्हती. आणि माझ्या आवाजावरतून तुम्हाला समजेलच असेल की थोडंफार मी आजारी पडले होते. कशी वाटली मग क्लायंटची मराठी? अशी होती त्यांची मराठी. आणि घरी आल्यानंतर मस्त मी मॅगी आणि कॉफी बनवली होती, कारण इतकी जाम भूक लागलेली होती ना. मस्त कॉफी आणि मॅगी एन्जॉय केली. त्यानंतर मी लवकरच स्वयंपाकाला लागले, कारण माझं इतकं डोकं दुखत होतं. आज फर्स्ट डे होता, मला थोडंसं बोर पण झालेलं होतं. मग पटकन स्वयंपाक केला, जेवण केलं आणि मस्त असा दिवसाचा शेवट केला. चलो बाय.